नमस्कार, मी ज्ञानदा टेक ऑफ मध्ये आपलं स्वागत। आज आपण बरेच दिवसांनी टेक ऑफ मध्ये नव्या करिअर बद्दल बोलणार आहोत। आजचा माझा विषय आहे ॲनिमेशन आणि त्यातल्या नवीन संधी। आज आपण ॲनिमेशन बद्दल बोलणार आहोत, पण ॲनिमेशन प्रत्येकाला वाटतं मी ॲनिमेटर व्हावं, पण व्हायचं कसं, याबद्दलचं शिक्षण काय असतं, याच्यासाठी बेसिक काय गोष्टी लागतात हे खरं तर माहिती असायला पाहिजे। नुसतंच मला ॲनिमेटर व्हायचंय म्हणून ॲनिमेशनमध्ये जाता येत नाही। ही इंडस्ट्री वेगळी आहे, इथल्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत। आपण त्याबद्दलचा छोटा रिपोर्ट बघूयात की यात येणारी मुलं काय स्वप्न घेऊन त्यामध्ये येतात त्याबद्दल। फळ्यावर दिसणारी ही कार्टून कॅरेक्टर्स जिवंत करणं म्हणजेच ॲनिमेशन। मग ते कोणीही असो। शिल्पाच्या स्टोरी बोर्डवरची ही मुंगीच पहा। शिल्पाने बघता बघता तिचे कितीतरी मूड्स कागदावर साकारले। यालाच म्हणतात कॅरेक्टर बिल्डिंग। पण त्यासाठी ड्रॉइंग आणि क्रिएटिव्ह माइंड असणं महत्त्वाचं। मला ड्रॉइंगची तर पहिल्यापासून आवड होती आणि 12th नंतर टिपिकल ग्रॅज्युएशन वगैरे करायचं नव्हतं मला, कारण सगळेच ते करतात। आणि ड्रॉइंग येत असल्यामुळे मला घरच्यांनी पण, भाऊ माझा सपोर्ट करत होता आणि टीचर्स वगैरे पण सांगायचे की अशा फिल्म्स बघत जा, तिथे पण त्याच्यात पण करिअर असतं। तर ते ॲनिमेशन फिल्म वगैरे तर मी बघायला सुरुवात केलेली। तर माझा तर बेस ड्रॉइंगचा आहे, मला त्याच्यात इंटरेस्ट असल्यामुळे मी प्री प्रोडक्शनमध्ये गेली। कॅरेक्टर बिल्डिंग ही कोणत्याही ॲनिमेशन फिल्मची पहिली पायरी, ज्यात संकल्पना लिहिणं, त्याचप्रमाणे कॅरेक्टर ड्रॉ करणं, तसंच फ्रेम टू फ्रेम स्टोरी प्लॅन करणं या गोष्टी येतात। आपण लोक बाहेरच्या कंट्रीजवर बरेचसे डिपेंड आहोत आणि ही गोष्ट आता जे रिसेशन झाल्याच्यामुळे लोकांना आणखी जाणवायला लागली की आपण त्यांच्यावर जास्त डिपेंड आहे। त्यामुळे जे आता सध्या ज्या या फील्डमध्ये आहेत ते लोक या गोष्टींचा विचार करायला लागले की आता आपण जर स्वतःचं आपलं प्री प्रोडक्शन करू शकतो तर आपण बेटर स्वतःचं काहीतरी करू शकतो। त्यामुळे जो रेशो वाढत चालला, थोडा थोडा वाढत जाणार। आणि यामुळेच ॲनिमेशन सॉफ्टवेअर ऑपरेटर्स ऐवजी क्रिएटिव्ह ॲनिमेटर्सची भारतात मागणी वाढते। ॲनिमेटर होणं खूप चॅलेंजिंग आहे, कारण यात आर्ट आणि टेक्नॉलॉजी दोन्हींचा मिक्स आहे। हे तुम्हाला आवडत असेल तर हे करिअर तुमच्यासाठी अगदी योग्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रीती खान, IBN लोकमत, मुंबई। आणि याबद्दल बोलायला माझ्या सोबत आज आहेत तिलक शेट्टी, ग्रॅफिटी स्कूल ऑफ ॲनिमेशनचे ते डिरेक्टर आहेत। स्वतः एक ॲनिमेटर म्हणून त्यांनी काम केलंय। राम मोहन, म्हणजे ॲनिमेशनच्या जगामध्ये ज्या नावाच्या पलीकडे दुसरं नाव नाही असं आम्ही म्हणतो, त्या राम मोहन यांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे। ही हॅज वर्कड अंडर द मास्टर। मी त्यांच्याशी आज बोलणार आहे। तिलक शेट्टी, टेक ऑफ मध्ये तुमचं स्वागत। मला पहिल्यांदा सांगा, हे इकडे आपण बघितलं की आर्ट आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीचा मिक्स आहे, पण ॲनिमेटर व्हायला, चांगला ॲनिमेटर व्हायला काय यावं लागतं? बेसिक इन्ग्रेडियंट्स काय पाहिजे? चांगले ॲनिमेटर होण्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे। की आता तू बसली आहेस तर तुझ्यावरती मला तुला ॲनिमेट करायचं असेल, म्हणजे तुझा जर का कॅरेक्टर ॲनिमेट करत तर तू कशी बसणार आहे, तू बोलणार कशी आहे, किती वेळा तुझे हात हलणार आहे, तू किती वेळा तुझे पापणी बंद चालू म्हणजे अख्ख्या टेक ऑफ मध्ये मला या ॲनिमेशनचा विचार होईल माझ्या। कारण काय असतं की किती म्हटलं तरी आपण ॲनिमेशन म्हणजे हे काय की आपण कुठल्याही वस्तूवरती जीव नाही आणि त्याला आपण जीव देतो। त्याला मला असं वाटतं की त्याला आपण ॲनिमेशन म्हणतो। आपण म्हणतो इन ॲनिमेट ऑब्जेक्टला ॲनिमेट करणं, आणि स्वतःहून हालचाल करू शकत नाही त्याला तुम्ही हालचाली देता। आणि हालचाली नुसतं हालचाली नाही, पण त्यांचे इमोशन्स आणि त्यांचे फिलिंग्स आणि त्यांचे एक्सप्रेशन्स ऑडियन्स पर्यंत पोहोचणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। हे महत्वाचं आहे। मला वाटतं ॲनिमेशन या फील्डमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे। माझ्या समोर एक आता फोन आलेला आहे, मुरलीधर शेठ आहेत फोनवरती, बोलू शकता मुरलीधर? प्रश्न विचारा। हॅलो मॅडम। हा बोला। हा, मला ॲनिमेशन करायचं होतं। माझं फक्त 12वी आर्ट झालेलं आहे। 12वी आर्ट्स झालेलं आहे, पण तुम्ही राहता कुठे? मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो, संग्रामपूरला। बर, पण सगळ्या बऱ्याचशा ॲनिमेशनचे, चांगला प्रश्न आहे, मी यांना विचारते, असं हे जे गावागावात ॲनिमेशनचं प्रेम आहे, अशा लोकांनी काय करायचं, कुठे जायचं? हा एक मोठा प्रॉब्लेम आहे जे
आम्ही थोड्या छोट्या स्केलमध्ये सुरू केलं आहे. आम्ही काय केलंय की महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर कोलॅबरेशन करून असे बेसिक कोर्सेस 11 कोर्सेस आम्ही रेडी केले आहेत. ती स्कूल आणि कॉलेजेसमध्ये तुम्ही शिकवू शकता. तर आता फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ते घेतलंय आणि त्या पिंक बुकमध्ये त्यांनी त्याला समावेश केला आहे. पण नाही तर म्हणजे हे होईल, परंतु तोपर्यंत अॅनिमेशन शिकायचं असेल तर तुम्हाला चांगली इन्स्टिट्यूट बघून मुंबई पुणे मुंबई, किंवा अशा पुणे, ठिकाणीच यावं लागलं. आता तुमची इन्स्टिट्यूट आहे, पण एखादा मी दुसऱ्या म्हणजे एक जनरलीच इन्स्टिट्यूटमध्ये जाताना अॅनिमेशनच्या काय चौकशी केली पाहिजे त्या इन्स्टिट्यूट बद्दल? तिथलं रिक्रुटमेंट वगैरे बघितली पाहिजे? ऍक्च्युली बघायला पाहिजे की करिक्युलम आधी बघायला पाहिजे ते लोक काय शिकवतात आणि फॅकल्टी किती चांगली आहे. अनफॉर्च्युनेटली काय झालंय की आपल्या देशात शिक्षकांना जास्त पगार नसतो. हा एक मुद्दा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की ते आमच्या कुठेतरी कल्चरमध्ये आहे की आपण टीचर्सना रिस्पेक्ट देत नाही किंवा त्यांचे पे स्किल्स बरोबर नसतात. तेच अॅनिमेशनमध्ये पण झालंय. असं वाटतं की जर मला कुठे स्टुडिओमध्ये नोकरी नाही मिळत असेल तर मी शिकवतो, तर त्या माणसाचं नॉलेज तेवढंच कमी असतं कारण त्याला कुठे स्टुडिओमध्ये नोकरी मिळत नाही. पण मला असं वाटतं की आता काय झालंय की पेईंग स्केल ऑफ टीचर्स इन अॅनिमेशन जास्त झाल्यामुळे की तर मग माझ्यासारख्या माणसांना पण वाटतं की जाऊन शिकावं आणि लेक्चर्स घ्यावं आणि माझे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते मला शेअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये जाता करिक्युलम बघितलं पाहिजे, तिथले फॅकल्टीचे काय आणि मे बी एक्स स्टुडंट जिकडचे आहेत त्यांना विचारायला पाहिजे की कसं तो कोर्स झालाय. कधी कधी काय म्हणतात 1 वर्षाचा कोर्स आहे पण तो 2-2, 3-3 वर्ष चालत असतो. कारण काय असतं की फॅकल्टीची कंटिन्युटी नसते. त्यामुळे काय होतं की ते कोर्स एक वर्षाचा न राहता तो लांबवत जात असतो. पण या सगळ्या फॅक्टर्स तुम्हाला जर अॅनिमेशन शिकायचं असेल तर माझ्यासोबत अशोक आठवले बीडहून त्यांना प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रात त्या वेगवेगळ्या भागातून आपल्या प्रश्न येतात. प्रश्न विचारू शकता अशोक? हा मॅडम, आपले दोघांचे अभिनंदन. मी अशोक आठवले, मुक्काम पोस्ट कुक्कुटगाव तालुका जिल्हा बीड वरून बोलतोय. माझा पहिला प्रश्न असा आहे की अॅनिमेशनला मराठी शब्द नाही का पर्यायी शब्द? ही मराठी वाहिनी असल्यामुळे हा प्रश्न त्या वाहिनीच्या अनुषंगाने. प्रश्न दुसरा आहे की अपंग व्यक्तींना या क्षेत्रात कुठल्या नवनवीन संधी आहेत? आणि प्रश्न तिसरा आणि शेवटचा प्रश्न की या अॅनिमेशन मध्ये शासनाचे काही शासनमान्य असे ठराविक महाविद्यालय आहेत का की तिथं बेसिक कोर्स दिलं जातं आणि त्याला शासन मान्यता काही आधार आहे का त्याचा? धन्यवाद. या तिन्ही प्रश्नाची विस्तृत स्वरूपात उत्तर मिळावे. तुमचा प्रश्न अतिशय चांगले आहेत. पहिल्या आधी त्यांचे नंतरचे 2 प्रश्न त्यांच्याकडे जाऊयात. मग मराठीत अॅनिमेशनला काय म्हणतात ते मी सांगते. ऍब्सोल्युटली. परंतु आधी सांगा की अशा पद्धतीने काही तुम्ही म्हणताय की तुमचेच कोर्सेस आता तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर करताय, परंतु याच्यातल्या नवीन संधी काय आहेत? काय पद्धतीने माणसं तिथे येतात? संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज काय? ऍक्च्युली काय की आतापर्यंत असं मान्य झालं होतं की फक्त एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्येच अॅनिमेशनचा युज होतो, पण असं नाही आहे. हल्ली मेडिकल फील्डमध्ये पण खूप अॅनिमेशनचा युज होतो. कारण मेडिकल इंडस्ट्री पर्स ही कॅनॉट डू ऍडव्हर्टायझिंग. तर ते काय करतात की आता एक ड्रग नवीन बाहेर आला आहे, समजा लंगसाठी असेल तर तो फक्त एंटरटेनमेंट नाही, मेडिकलमध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. आणि मेडिकलमध्ये जास्त इम्पॉर्टंट काय की रिअलिस्टिक तुम्हाला बॉडी पार्ट्स अॅनाटॉमी दाखवायला लागलं. तुम्ही लंग्स दाखवता किंवा हार्ट दाखवता तर ते रिअलिस्टिक दिसलं पाहिजे. तर त्यामुळे अॅनिमेशनच्या जरीनेच ते सगळं केलं जातं. किंवा तुम्ही आर्किटेक्चरल वॉकथ्रूज तुम्ही बघता किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आपण बघतो सध्या होत आहे. तर समजा एक पूल बांधतं तर आधी ते 3D मध्ये बांधून बघतात की त्याचे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. इव्हन ट्रॅफिक जॅम्स आहेत ते उतरून मग नंतर कसं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. तर अॅनिमेशन तिकडे पण यूज केलं जातं. आणि एज्युकेशनमध्ये मला असं वाटतं की अॅनिमेशन जास्त यूज केलं जाऊ शकतं. कारण जेव्हा स्कूलमध्ये जायचो, आम्ही जेव्हा शाळेत जायचो आणि सायन्सचे जे एक्सपेरिमेंट्स असायचे आणि डायग्राम्स चे थ्रू आम्हाला एक्सपेरिमेंट शिकवायचे तर कुठेतरी आम्ही झोपायला जायचो. पण तेच जर अॅनिमेशनच्या दौरान मुलांना दाखवलं तर एक तर त्यांचं इंटरेस्ट वाढतं आणि काय ऍक्च्युली होतं हे त्यांना अजून जास्त कळायला येतं. तर मला वाटतं की अॅनिमेशन एज्युकेशनमध्ये हे जास्त यूज करत. म्हणजे ही जी सगळी आयपॉड आणि पीसी आणि ही जनरेशन आहे त्यांना अॅनिमेशन वेगवेगळ्या फील्डमध्ये बघायला मिळेल. आणि अॅनिमेशन आज तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक फील्डमध्ये यूज केलं जातं. तर आज कुठलेही तुम्ही बघा, आता तुमचं चॅनलमध्ये जे बॅकग्राऊंड चालू आहे ते काय, ते पण अॅनिमेशनच आहे. लेटर्स मूव्ह होतात किंवा ॲरोज मूव्ह होतात आणि ग्राफिक्स दाखवतात, ते सगळे अॅनिमेशन आहे. सगळं अॅनिमेशन आहे. आपल्या सोबत संजय गेवट आहेत, त्यांचा मी फोन घेते. संजय, तुम्ही प्रश्न विचारू शकता.
नमस्कार मॅडम. हा प्रश्न तुमचा आवाज ब्रेक होतोय संजय, मला प्रश्न नीट नाही ऐकू येते. अॅनिमेशनची समजा जर इन्स्टिट्यूट सुरू करायची असेल तर त्यासाठी साधारण खर्च किती येतो? कॉम्पिटिटर त्यांना औरंगाबाद मध्ये इन्स्टिट्यूट खर्च किती येतो म्हणजे असं कसं आपण सांगू ऍक्च्युली मी शकतो? खर्च किती येऊ शकतो त्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की किती ऍज अ इन्स्टिट्यूट तुमचं केपेबिलिटी काय आहे, की तुम्ही किती लेवलपर्यंत शिकवू शकता. तर ते आय थिंक त्याच्यावरनं डिसिजन घेऊ शकता की मला केवढं खर्च करायचा आहे. तुम्हाला बेसिक शिकवायचं आहे फक्त, किंवा तुम्हाला एका लेवलपर्यंत शिकवायचं आहे, किंवा मला एक्सपर्टचं शिकवायचं आहे. कारण काय आहे की प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक डिफरंट स्टेटला इन्फ्रास्ट्रक्चरल, बॉम्बेमध्ये रिअल इस्टेटचं कॉस्ट म्हणजे आम्हाला माहितच आहे. तसा आता हे अहमदाबाद म्हणणं, औरंगाबाद म्हणणं, तर तिकडे रिअल इस्टेटचा खर्च काय असेल. पण राममोहनचं जे सगळं ह्याच्या पाठीमागे मार्गदर्शन आहे आणि मला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण हे माहिती असायला पाहिजे की जेव्हा एखादा मास्टर अॅनिमेटर एखादी स्कूल सुरू करतो त्याच्या पाठीमागे एक वेगळा विचार असतो. त्यांचं रामायणच नुसतं नव्हे, अनेक म्हणजे डीडीच्या वर्षांपासून आम्ही राममोहन यांचं अॅनिमेशन सगळं बघत आहोत आणि त्याच्यात असं दिसतं की या माणसाची काहीतरी एक विजन आहे, एक गुरु म्हणून एक त्यांची विजन आहे आणि एखाद्याला इन्स्टिट्यूट सुरू करायचेच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला अॅनिमेशन हा फक्त बिझनेस नसून त्या पाठीमागे काहीतरी एक प्रेमाने तुम्हाला त्याचं जाण पाहिजे. ग्राफिटीच्या मागे ती कुठली जाण आहे ते आम्हाला सांगता का? काय झालं होतं की 4 वर्षापर्यंत, म्हणजे मी आता 18 वर्ष या फील्डमध्ये आणि राममोहन सरांना 52 इयर्स झाले. आम्ही जेव्हा रिक्रूट करतो ते जे मुलं जेव्हा येतात आमच्याकडे आणि सांगतात की मला ॲनिमेटर व्हायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही त्यांचा पोर्टफोलिओ बघता तर त्याच्यात एकही ॲनिमेशनचा पीस नसतो. त्यांनी काहीतरी मॉडेलिंग केलं असतो किंवा टेक्स्चरिंग केलं असतं, असं काहीतरी वेगळं काय असतं. तर मला खूप त्यांच्याबद्दल सिंपती वाटते, कारण त्यांची चूक नाही आहे. कारण ते लोक एवढे इनएक्सपिरियन्स्ड आणि आत्ता कॉलेजमधनं बाहेर पडले असतात, पण जे शिकवणारे असतात त्यांना हे माहिती असलं त्यांना हे माहिती असलं पाहिजे की हा मुलगा काय करू शकतो. तर आम्ही खूप बघितलं की असे स्टुडंट्स येतात किंवा नोकरी मागण्यासाठी येतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांच्याबरोबर. तर आम्ही काय करतो की रॉ स्टुडंटनाच घ्यायचो आणि त्यांना ट्रेन करायचो. मग कुठेतरी राममोहन सरांना असं वाटलं की आपण एक आपलं इन्स्टिट्यूट काढायला पाहिजे आणि त्यांना पण एक इंडस्ट्रीनं परत काहीतरी द्यायचं होतं. तर ती एक वेगळं विचारानं आम्ही 2 वर्ष त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून कोर्स मटेरियल रेडी केला आणि कसं शिकवायचं आणि त्याच्या मागे काय हेतू असलं पाहिजे. तर नुसतं टेक्निक किंवा नुसतं टूल्स शिकवण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे जर तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुला सॉफ्टवेअर शिकवतो, तर मला वाटतं तू लांब राहायला पाहिजे त्या इन्स्टिट्यूट पासून. ॲनिमेशन ही कला आहे. जर ती कला मला कोणी शिकवत असेल तर त्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे आणि तेच आम्ही केलं. तर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेणार. माझी एक ब्रेकची वेळ झाली, पण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण राममोहन सरांचं नाव इतक्यांदा घेतलेलं आहे. त्यांचे अॅनिमेशन बद्दलचे विचार मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचे ते मी सांगणार आहे आणि मग आपण ब्रेक नंतर अॅनिमेशनच्या ह्या ज्या सगळ्या आणि हे जे सगळे शब्द वापरले त्यांचेही अर्थ मला जाणून घ्यायचे. टेक्स्चरिंग, मॉडेलिंग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही हे बघत राहा. आमचा टेक ऑफ आधी त्याच्या अगोदर ब्रेकवर जाण्यापूर्वी बघूयात आपण ज्यांना आपण फादर ऑफ अॅनिमेशन म्हणतो आजचे भारतातले राममोहन यांनी पहिली अॅनिमेशन फिल्म कुठली केली होती आणि तिच्या काही आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या तर बघूयात. मेरी कैरियर एनिमेशन में स्टार्ट हुआ 1956 में, जब फिल्म्स डिवीजन कार्टून फिल्म यूनिट का स्थापन हुआ. और उसके पहले मैंने जो भी एनिमेशन देखा था वो मेनली डिस्नी फिल्म्स थे, और पर्टिकुलरली उसमें जो बैम्बी करके एक फिल्म था वो मुझे बहुत पसंद आया था. और कोइंसिडेंटली जब हम एनिमेशन का ट्रेनिंग स्टार्ट किए थे फिल्म्स डिवीजन में, मेरा जो ट्रेनिंग करने के लिए जो एक्सपर्ट आया था वो डिस्नी स्टूडियो से ही आया था, क्लेयर वीक्स. और हमारे पहली जो फिल्म थी जिसमें हमने ट्रेनिंग लिया वो था एक जातका स्टोरी, जिसमें मेन कैरेक्टर एक डियर का ही था.